नमस्कार मित्रहो, तुम्ही ज्याची वाट बघत होतात, जे की महा मेट्रो पुणे याचे ॲडमिट कार्ड्स रिलीज झालेले आहेत. तर लास्ट टाइम तुम्हाला एक्झाम डेट्स वगैरे कळाल्या होत्या, कधी कधी एक्झाम्स आहेत, याबाबत देखील व्हिडिओ मी बनवलेली होती. तर त्या एक्झाम्स आता लवकर आलेल्या आहेत. 18 तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहेत, ऑक्टोबरपासून. तर तुमचं ते एक्झाम ॲडमिट कार्ड आलेलं आहे. तर ते एक्झाम ॲडमिट कार्ड तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला जो मेल आला असेल, जो की रजिस्टर जो तुम्ही मेल आय डी टाकला असेल त्याला मेल आलेला असेल, तर त्याच्या थ्रू देखील तुम्ही करू शकता. इथे मी दोन्ही ऑप्शननी करून दाखवणार आहे. मी माझा मेल ओपन करते. त्याच्यामध्ये मला पुणे मेट्रोकडून एक मेल आलेला आहे ॲडमिट कार्ड संदर्भात. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते ID आणि पासवर्ड टाकून करू शकता. तसंच पुणे मेट्रोच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील करू शकता. तर मी पहिलं ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन कसं करायचं हे दाखवते. तर महा मेट्रो सर्च करूया. ते सर्च केल्यानंतर जी पहिली साईट दिसते आपल्याला की महा मेट्रोची, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर करिअर्स ऑप्शनवर जायचे आपण. त्यावर गेल्यानंतर इथे हाऊ टू डाउनलोड पुणे मेट्रो ॲडमिट कार्ड, तिथे स्टेप्स दिलेले आहेत आणि डाउनलोड पुणे मेट्रो ॲडमिट कार्ड दिलेला आहे. तर हाऊ टू डाउनलोडमध्ये आपण जाऊया. तिथे त्यांनी स्टेप्स दिलेल्या आहेत. तर ते ॲडमिट कार्डच्या स्टेप्स तशा आपण फॉलो करणार आहोत. तर त्या पहिल्या ह्याच्यामध्ये तुमचा कॅन्डिडेट लॉग इन, रजिस्टर ID, पासवर्ड टाकायचा आहे. मी लाईव्ह करून दाखवणार आहे. माझं ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहे. देन पर्सनल डिटेल्स इथे आहेत. देन इथं क्लिक ऑन ॲक्शन टॅब फॉर रिस्पेक्टिव्ह पोस्ट दॅट हॅव ॲप्लाइड फॉर ड्युरिंग ॲप्लिकेशन विंडो. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करताना जे म्हणजे टाकलेलं होतं, जी पोस्टसाठी दॅट तुम्ही ॲप्लाय केलेलं, त्या विंडोजसमोर तुम्ही क्लिक करून तुमचं ॲडमिट कार्ड तुम्ही काढू शकता. देन क्लिक ऑन ॲडमिट कार्ड टॅब करायचं. देन क्लिक ऑन ॲडमिट कार्ड टॅब टू डाउनलोड युअर ॲडमिट कार्ड PDF. ओके, तर हे सिम्पली असं करायचं आहे. आणि त्यांनी नोट एक दिलेली आहे, जी की प्लीज कॅरी युअर प्रिंटेड ॲडमिट कार्ड ऑन A4 साईज पेपर, कलर और ब्लॅक अँड व्हाईट, कसंही तुम्ही काढू शकता, अलॉंग विथ ID प्रूफ व्हाईल अपिअरिंग फॉर कम्प्युटर बेस्ड CBT. जेव्हा तुम्ही त्या CBT टेस्टला जाल तेव्हा तुम्ही हे A4 साईज पेपरवर प्रिंट करून घेऊन जायचं आहे, प्लस तुमचं ID प्रूफ पण तिथे घेऊन जायचं आहे. तर त्यांनी असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर इथे डाउनलोड पुणे मेट्रो ॲडमिट कार्डवर क्लिक करूया. तिथे त्यांनी ही एक्झाम 18, 19, 20 ऑक्टोबरला आहे, तर त्याचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे, अशी ही त्यांची नोटीस आलेली आहे. तर इथे डाउनलोड ॲडमिट कार्डवर आपण क्लिक करणार आहोत. डाउनलोड ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर एक आपला जो ID होता, जो की S और NSनी जो सुरू होतो, तो टाकणार आहोत आपण. इथे आपल्याला मेट्रोकडून मिळालेला आहे. आणि पासवर्डचा देखील मेल तुम्हाला आलेला आहे, ज्याच्यामध्ये पासवर्ड असं लिहून त्यांच्याकडून येतं. जर तो तुम्ही विसरला असाल एवढ्या दिवसांमध्ये, तर तुम्ही फॉरवर्ड पासवर्ड करून देखील तुमचा फक्त युजर ID टाकून तो फॉरवर्ड पासवर्ड करू शकता. तुम्हाला तो मेल पुन्हा येतो तुमच्या रजिस्टर मेलवर पासवर्डचा. तर इथे मी त्यांनी जो पासवर्ड दिला होता मेलमध्ये मला, तो मी टाकते. तर मला पण आठवत नव्हता, त्यामुळे मी फॉरगॉट पासवर्ड केला होता. तर तो मेल कसा येतो तो पण एकदा दाखवते. फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर इथे ते लॉग इन डिटेल्स येतात, ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड असं लिहून त्यांच्याकडून आपल्याला येतो. तर आता आपण पासवर्ड टाकूया, जो त्यांच्याकडून आला होता मला, तो मी टाकते इथे. आणि सिम्पली क्लिक ऑन लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला पर्सनल डिटेल्स दिसत आहेत, कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स दिसत आहेत, पुणे मेट्रो ॲप्लिकेशन दिसतंय, त्याच्यावर आपण कोणकोणत्या पोस्टला अप्लाय केलं होतं ते दिसतंय आपल्याला.
तर इथे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल याला अप्लाय केलं होतं आपण, तर ते दिसते आपल्याला. तर त्याच्यानंतर आपण ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर आपला स्टेटस दिसला. देन ॲडमिट कार्ड इथे ऑप्शन येतो. ओके, तर ॲडमिट कार्ड ऑप्शन आल्यानंतर इथे आपल्याला ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल जी पोस्टसाठी आपल्याला आलेलं आहे ते ॲडमिट कार्ड इथे सेंटर आपल्याला आले आणि ॲडमिट कार्ड जस्ट आपण क्लिक करणार आहे. इथे PDF फाईल आपली डाउनलोड झालेली आहे. तर PDF फाईलवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पोस्ट अप्लाइड फॉर, देन ॲप्लिकेशन नंबर, आपला पासवर्ड येतोय, टाईम ऑफ एक्झामिनेशन आलेला आहे, रिपोर्टिंग टाईम आलेला आहे. हे असं आपल्याला ॲडमिट कार्ड तुमच्या फोटोसहित कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन येते. हे सगळं आलेलं आहे. हे पण तुम्ही A4 साईज पेपरवर प्रिंट करून घेऊन जायचे. ठीक आहे, तर हे असं ॲडमिट कार्ड आपल्याला PDF स्वरूपात दिसतं. तर हे आपण वेबसाईटवर जाऊन पाहिलं. तसंच आपण मेल तुम्हाला जो आला असेल, इथे मला पुणे मेट्रोकडून मेल आलेला आहे, त्याच्यावर जस्ट लिंकवर क्लिक करून सेम प्रोसेस आपण इथे कॅन्डिडेट लॉग इन पासवर्ड करून सेम प्रोसेस आपण हीच फॉलो करायची आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्हाला या नव्या अपडेट्स जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.